नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आळूची वडी कशी बनवायची ते बघणार आहे। ही आळूची वडी आपल्याला नाही तळायची, नाही वाफवायची, एकदम वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे। तर आधी आपल्याला वाटण तयार करायचं आहे। तर त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया। इथे कमी तिखटवाले मी 5 मिरच्या घेतलेल्या आहे, थोडंसं आलं, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 चमचा ओलं खोबरं आणि 1 चमचा इथे धनं घेतलेला आहे। आता हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे। जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे। आता त्यानंतर इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ घ्यायचं आहे। इथे मी 1 कप घेतलेला आहे। आता त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडीशी हळद, त्यानंतर चवीपुरतं मीठ, 1 चमचा इथे पांढरे तीळ घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि इथे मी 4 चमचे चिंच आणि गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे। गरम पाण्यामध्ये 2 चिंचेचे बोटोक आणि अगदी 1 छोटा चमचा इथे मी गूळ घेतलेला आणि गरम पाण्यामध्ये भिजत घातलेलं। त्यामुळे काय होतं, आपले जी पानांना थोडीशी खवखव असते ती खवखव कमी होते। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्ही ओलं खोबरं तुम्हाला आवडत असेल तर घाला, मी घातलेलं आहे कारण ओल्या खोबऱ्याने चव खूप छान येते। आता हे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ भिजवायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, अशा पद्धतीनेच पीठ भिजवायचं आहे। त्यामुळे काय होतं, पानांना छान चिकटलं जातं आणि वडी आपली अजिबात सुटत नाही। तर इथे बघा, मी आळूची पाने घेतलेली आहे। आता आळूची पानं 2 प्रकारची असतात, एक डार्क रंगाची असतात आणि इथे तुम्ही बघू शकता छान असं चॉकलेटी किनार असते। आता हे वडीचे आहेत आणि थोडीशी फिक्क्या रंगाची असतात, ती भाजीची असतात। तर आपल्याला घेताना भाजीची न घेता वडीची पाने घ्यायची आहे आणि ही पाने थोडीशी जाड असतात आणि डार्क रंगाची असतात। तर इथे बघा 10 ते 12 पाने घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आणि त्यानंतर याच्या ज्या पाठीमागची जे शिरा आहे त्या शिरा सगळ्या काढून घेतलेल्या आणि लाटण्याने लाटून घेतलेलं। म्हणजे काय होतं, आपली जी वडी आहे ती वडी फाटत नाही आणि निष्ठत नाही। ज्यावेळेस तुम्ही तळणाऱ्या वड्या करत असाल तर त्यावेळेससुद्धा अशी पद्धत वापरायची, म्हणजे तेलात वडी सोडल्यानंतरसुद्धा निष्ठत नाही। तर बघा, इथे मी चॉपिंग बोर्डवर 1 पान घेतलेलं आहे। आता त्याला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। बघा, सगळ्या बाजूनी अशा पद्धतीने आपल्याला पीठ पसरून मग लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने लावलं की सगळ्या बाजूनी पीठ लागलं जातं आणि वडी ही सुद्धा व्यवस्थित वळल्या जाते। तर बघा, एका पानाला आपलं लावून झालेलं आहे। आता यावरती दुसरं पान आपल्याला ठेवायचं आहे। आता ते पान कसं ठेवायचं, एका पानाचा शेंडा बाहेरच्या बाजूनी आणि दुसऱ्या पानाचा शेंडा आपल्या बाजूनी ठेवायचा आहे। बघा, अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पीठ लावायचं आहे। याआधीसुद्धा मी 3 प्रकारच्या वड्या माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे, रेसिपी तुम्ही तिथे बघू शकता। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। बघा, अशा पद्धतीने आपण दोन्ही पानांना छान असं पीठ लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला या दोन्ही बाजू दुमडून घ्यायच्या आहे। बघा, अशा पद्धतीने दुमडून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर सुद्धा पीठ लावायचं आहे। बघा, अशा पद्धतीने
पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे छान असे लेयर पडतात आणि वडीसुद्धा निसटत नाही. आता बघा, आपल्याला वळकोटी बनवायची आहे. अगदी दाबत दाबत घ्यायचं, म्हणजे काय होतं यामध्ये हवा भरत नाही. नाहीतर काय होतं, कधी कधी वळकोटी निसटते. अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहे. तर बघा, छान असा रोल तयार झालेला आहे. आता पाने जशी असतील तसा आपला रोल तयार होईल. 2 पाने 4 पाने ज्या पद्धतीने तुम्ही बनवाल तसा रोल तयार होईल. अशा पद्धतीने आपण सगळे रोल बनवून घेऊ. तर अशा पद्धतीने सगळ्या पानांचे आपण रोल बनवून घेतलेले आहे. आता जे राहिलेलं पीठ आहे, अगदी थोडंसं पीठ राहिलेलं आहे, ते आपल्याला वरून लावायचं आहे. बघा, अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं लावायचं आहे. इथे बघा, पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला फक्त 2 चमचे तेल घालायचं आहे. आपल्याला वडी उकडायची नाही किंवा तळायची सुद्धा नाही. आता हे तेल आपल्याला सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचं आहे. तर बघा, आता हे तेल गरम झालं. आता यामध्ये आपल्याला जे आपण रोल बनवलेले आहे ते अलगद असे ठेवून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि खरपूस अशी हे आपल्याला परतवून घ्यायचे आहे. एकदम जुनी पद्धत आहे. माझी आजीसुद्धा ह्याच पद्धतीने वड्या बनवायची आणि आईसुद्धा ह्याच पद्धतीने वड्या बनवते. बघा, किती छान असे हे रोल तयार झालेले आहे. खरपूस असे आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद ठेवायची आणि छान असं आपल्याला झाकण ठेवून 5-5 मिनटे एका बाजूने 5 मिनटे एका बाजूने 5 मिनटे असे छान खरपूस असे आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, आतपर्यंत जेवढं पान आहे, जेवढं पीठ आहे ते छान शिजलं जातं आणि ही वडी कुरकुरीत अशी तयार होते. तर तुम्ही इथे बघू शकता 7 ते 8 मिनिटामध्ये आपले हे रोल छान असे परतून झालेले आहे आणि खमंग असे झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता छान असा वास सुटलाय आणि पित्रामध्ये तर हे पितृ पंधरवडा चालू झालेला आहे आणि पितृ पंधरवड्यामध्ये आवर्जून बनवली जाते अशा पद्धतीची वडी. खूप छान आणि कुरकुरीत तयार होते. आता थंड झाल्यानंतर सुद्धा आपण जेव्हा कट करतो त्यावेळेस सुद्धा छान असे वडी तयार होते आणि लेअरसुद्धा खूप छान होतात. आता आपण हे थंड करून घेऊ. तर बघा, रोल थंड झालेला आहे आणि आता आपण कट करून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता छान असे आपले लेयर तयार झालेले आहे आणि ओपन करून सुद्धा तुम्हाला दाखवते. छान अशी आपली ही वडी तयार झालेली आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि साहित्यसुद्धा कमी आणि वेळसुद्धा आपल्याला कमी लागतो. तर अशा ह्या पद्धतीची वडी तुम्ही पितरांना, आपले जे पूर्वज असतात त्यांच्या नैवेद्यासाठी नक्की बनवा. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलेलं, याआधीसुद्धा मी माझ्या चॅनलवर 3 ते 4 प्रकारच्या अळूच्या वड्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे. त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. तर ह्या पद्धतीच्या वड्या खमंग आणि खरपूस अशा चवीला लागतात. तर अशा प्रकारच्या ह्या वड्या तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.